नमस्कार मंडळी. युनायटेड न्यूजच्या या विशेष आणि सविस्तर विश्लेषणात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला हा विषय खूप महत्त्वाचा आहे. हे संपूर्ण संशोधन आणि विश्लेषण खास तुमच्यासाठी युनायटेड न्यूजचे संपादक श्री प्रदीप बॅनर्जी यांच्या वतीने सादर करण्यात येत आहे. आज आपण अशा काही ताज्या घडामोडींचा वेध घेणार आहोत ज्यांचा आपल्या सर्वांच्या म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर, प्रशासनावर आणि सुरक्षिततेवर अगदी थेट परिणाम होतोय. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. आजच्या या चर्चेत आपण प्रामुख्याने 5 महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. 2024च्या निवडणुकांचे निकाल, आरक्षण आणि नोकऱ्यांचे नवीन नियम, शिक्षण क्षेत्रातील नीट परीक्षेचा गोंधळ, आपली सार्वजनिक सुरक्षा आणि वाढती गुन्हेगारी, आणि शेवटी सध्या जिने अक्षरशः घाम फोडलाय ती उष्णतेची लाट आणि त्यावरील उपाय. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीपासून. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका. या निकालांनी राज्याचं संपूर्ण राजकीय चित्रच कसं बदलून टाकलंय ते पाहूया. आता आकडेवारीच बघायची झाली तर भाजप-प्रणीत महायुतीने 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकल्या आहेत, म्हणजे निर्विवाद वर्चस्व. आणि या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. दुसरीकडे पाहिलं तर महाविकास आघाडीला 50 जागांवर समाधान मानावं लागले. हे संख्याबळ स्पष्ट करतंय की राज्याची पुढची प्रशासकीय दिशा आता काय असणार आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेतील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे मतदानाची टक्केवारी. तब्बल 66.05%. विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये. 1995 नंतर राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय. याचाच अर्थ लोक खरोखरच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि त्यांनी आपला लोकशाहीचा अधिकार बजावला. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले कसे? यामागे नक्की काय कारणं होती? तर आपल्या संशोधनानुसार यामागे 3 प्रमुख गोष्टी होत्या. पहिली म्हणजे महिलांसाठी असलेली लाडकी बहीण योजना, जिने खूप मोठा प्रभाव टाकला. दुसरीकडे शहरी तरुणांमधील बेरोजगारी आणि वाढती महागाई यांसारख्या आर्थिक चिंता. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गेली 5 वर्ष आपण जी सततची राजकीय उलथापालथ पाहिली, त्यानंतर प्रशासनात स्थिरता हवी ही जनतेची प्रबळ इच्छा. हेच ते कळीचे मुद्दे ठरले ज्यांनी मतदारांना प्रभावित केलं. राजकारणाकडून आता वळूया थेट प्रशासकीय धोरणांकडे. आपला पुढचा विषय आहे आरक्षण आणि नोकरीचे नियम, ज्यांचा अनेकांच्या करिअरवर थेट आणि मोठा परिणाम होणार आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेलच, एसईबीसी म्हणजेच मराठा आरक्षणाचा समावेश झाल्यामुळे राज्यातील एकूण आरक्षण आता तब्बल 72% पोचलं आहे. आता या नव्या बदलामुळे नोकर भरती प्रक्रियेत कोणताही गोंधळ उडू नये आणि एकदम पारदर्शकता राहावी यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर नियम आणला आहे. आता जुना आणि नवा नियम यातला नेमका फरक काय? थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं तर नव्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील एखाद्या उमेदवाराने जर वयाची, शिक्षणाची किंवा परीक्षेच्या प्रयत्नांची म्हणजेच अटेम्प्ट्सची कोणतीही सवलत घेतली असेल तर त्याला आता फक्त आणि फक्त त्याच्याच राखीव कोट्यातून नोकरी मिळेल. याचा सरळ अर्थ असा की खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीतील जागा आता केवळ त्याच उमेदवारांसाठी असतील ज्यांनी कोणतीही सवलत घेतलेली नाहीये आणि जे केवळ गुणवत्तेवर आले आहेत. हा बदल नोकरीच्या स्पर्धात्मक गणिताला पूर्णपणे कलाटणी देणार आहे. आता नोकऱ्यांचा विषय निघालाच आहे तर रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या केंद्र सरकारच्या काही विभागांमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत बरं का. DRDOमध्ये 8 इंटर्न पदांसाठी, एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये 220 नवीन जागांसाठी आणि भारतीय सैन्यात TGC कोर्स अंतर्गत 30 जागांसाठी सध्या अर्ज मागवले जात आहेत. तर जे पात्र तरुण आहेत त्यांनी या संधीचा नक्की विचार करावा. आता आपण वळूया एका अशा विषयाकडे ज्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला आणि विद्यार्थी वर्गाला हादरून सोडलंय. नीट पेपर फुटीचं प्रकरण. ह्या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे पाहिल्यावर अक्षरशः धक्का बसतो. या संपूर्ण तपासाचे थेट धागेदोरे आपल्या पुण्यात सापडले आहेत आणि इथल्या संस्थांना मोठा फटका बसलाय. CBIने नुकतीच पुण्यातील एका रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला अटक केली. आणि हे कमी होतं की काय, म्हणून 17 मे रोजी तब्बल 24 वर्ष कार्यरत असलेल्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनाही अटक झाली. आरोप काय, तर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना चक्क पेपरचे प्रश्न पुरवणे. विचार करा,
याच कारणामुळे आज विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि NTA विसर्जित करण्याच्या मागणीसाठी NSUI कडून तीव्र आंदोलने पाहायला मिळत आहेत. शिक्षणाशीच निगडीत अजून एक मोठी अपडेट म्हणजे CBSEनं एक नवीन परिपत्रक काढलंय. या 1 जुलैपासून 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकणं आता सक्तीचं करण्यात आलंय. पण यावर्षी 10वीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा दिलासा आहे. त्यांना यावर्षी 3ऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नाहीये. त्यामुळे तात्पुरता का होईना त्यांना थोडा श्वास घेता येईल. शिक्षणाकडून आता वळूया आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच चिंतेच्या विषयाकडे, आपली सार्वजनिक सुरक्षा आणि वाढती गुन्हेगारी. गेल्या काही दिवसांतील घटना खरोखरच अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. नसरापूरमध्ये एका 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्यंत अमानुष अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी फक्त 15 दिवसात 1100 पानांचं आरोपपत्र दाखल करून मोठी तत्परता दाखवली आहे. हे कौतुकास्पद आहे. पण दुसरीकडे बघा, पिंपरी चिंचवडसारख्या शहरी आणि गजबजलेल्या भागात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी एका मॉलवर चक्क गोळीबार केला. आणि पुण्यात तर कहरच झाला. एका भामट्याने फक्त 400 रुपयात एक बनावट बॉम्ब बनवला आणि चक्क 8 लाखांची खंडणी मागितली. या सगळ्या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की आज गुन्हेगारीचे स्वरूप किती भयानक आणि आधुनिक झालंय आणि आपल्या स्थानिक पोलिसांसमोरचं आव्हान किती मोठं आहे. आणि आता शेवटचा पण अत्यंत ज्वलंत विषय, अक्षरशः ज्वलंत, वाढती उष्णतेची लाट आणि आपले कृती आराखडे. मंडळी, एक सोपा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला आणि प्रशासनाला विचारायला हवा. आपली शहरे खरोखरच या भयंकर उष्णतेचा सामना करण्यासाठी तयार आहेत का? वाढत्या तापमानात समाजातील सर्वात असुरक्षित घटकांचे, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचे रक्षण करण्यासाठी आपल्या यंत्रणा खरोखर सक्षम आहेत का? या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने खूप भयंकर आहे. हा 110 आकडा बघा. 2025 या केवळ एका वर्षात तीव्र उष्णतेमुळे तब्बल 40,000 वैद्यकीय प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि अत्यंत दुर्दैवाने 110 नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. हा निसर्गाचा आपल्याला एक अतिशय गंभीर इशारा आहे. आणि या संकटामागील सर्वात मोठं कारण एका सर्वेक्षणातून समोर आलंय. तपासणी केलेल्या 20 पैकी तब्बल 19 शहरांचे हीट ॲक्शन प्लॅन म्हणजेच उष्णता कृती आराखडे पूर्णपणे अपुरे आहेत किंवा ते फक्त कागदावरच राहिलेत. सार्वजनिक ठिकाणी साधी पाणपोई किंवा वैद्यकीय सूचना प्रणाली यांसारख्या मूलभूत गोष्टी आज बहुतांश प्रमुख शहरांमध्ये गायब आहेत. नागरी नियोजनातील हे इतकं मोठं अपयश आहे की ज्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता प्रशासकीय पातळीवर गोष्टी संथपणे होत असल्या तरी आपण आपली स्वतःची काळजी घ्यायलाच हवी. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं शक्यतो टाळा. तहान लागलेली नसली तरीही शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी सतत पाणी पित राहा. आणि स्थानिक प्रशासनाकडून येणाऱ्या हवामानाच्या सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शेवटी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर मंडळी, आजच्या या सविस्तर विश्लेषणातून आपण महाराष्ट्राच्या अत्यंत कळीच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांचा आढावा घेतला. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हे संशोधन आणि सादरीकरण युनायटेड न्यूजचे संपादक श्री प्रदीप बॅनर्जी यांच्या वतीने तुमच्यासाठी खास तयार करण्यात आले होते. आमची सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की अशाच महत्त्वाच्या स्थानिक घडामोडी, सार्वजनिक प्रश्न, इतिहास, संस्कृती, व्यापार आणि नागरी समस्यांवर आधारित जागरूक माहितीसाठी आमच्या unitednews.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. जर तुम्हाला आजची ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल तर या विश्लेषणाला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि समुदायासोबत शेअर करा आणि युनायटेड न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आम्ही पुढील विषय कोणता घ्यावा हे खाली कमेंट करून नक्की सांगा. पण जाता जाता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच सोडून जातो. वाढत्या तापमानाच्या संकटापासून ते गुन्हेगारीच्या या आधुनिक आणि भयानक स्वरूपांपर्यंत आपला महाराष्ट्र भविष्यात येणाऱ्या या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी खरोखरच सज्ज आहे का? विचार नक्की करा. तुमचं शहर, तुमचा आवाज आणि तुमची बातमी म्हणजेच युनायटेड न्यूज. बी पॉझिटिव्ह, बी युनायटेड. धन्यवाद.